महाराष्ट्रातील कोकण प्रदेश सुंदर समुद्रकिनारे, मंदिरे, मालवणी खाद्यपदार्थ आणि आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. हे जत्रासाठी देखील प्रसिद्ध आहे, जे मंदिर उत्सव दरम्यान विविध गावांमध्ये आयोजित केली जाते. तुम्हाला माहिती आहे का, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रांचा विचार केला तर कुडाळ तालुक्यातील आवळेगाव या गावची श्री देव नारायणाची जत्रा ही पहिली जत्रा. ज्या देवाचा वार्षिक जत्रोत्सव असेल त्या देवतेचे मंदिरात काही दिवस आधीपासूनच ते मंदिर सजवायला सुरुवात होते. रंगरंगोटी केली जाते. जत्रेच्या दिवशी मंदिरावर आकर्षक सजावट केली जाते. जत्रेला गेले आणि खाजे नाही आणले तर मग जत्रेला जाऊन उपयोग काय, असा एक प्रश्न विचारला जातो. रात्रीचे नाटक असल्याने वार्षिक जत्रोत्सवांना रात्रीची गर्दी जास्त होते. मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 10 आणि आता आम्ही चाललो आहे जत्रेला. आणि याला धायकालो पण बोलतात ह्या जत्रेला. आणि थंडी पण वाजता भरपूर. चला तर आता निघूया. मित्रांनो, भरपूर गाड्या लागल्या तिकडे आसपासची. पार्किंगला कुठे हेच नाही. आणि इकडे देऊळ आहे. मित्रांनो, हे आहे दिग्रस गावातील श्री काळंबा मातेचं मंदिर. आणि आज या मंदिरामध्ये वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रांचा विचार केला तर कुडाळ तालुक्यातील आवळेगाव या गावची श्री देव नारायणाची जत्रा ही पहिली जत्रा. प्रबोधिनी एकादशीला ही जत्रा असते. या वार्षिक जत्रोत्सवाने सिंधुदुर्गातील जत्रोत्सवास सुरुवात होते. साधारण हा काळ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील असतो. थंडीची चाहूल लागलेली असते. भात शेतीची कामे पूर्ण झालेली असतात. एकंदरीत सर्वच जण सुगीचा काळ अनुभवत असतात. त्याचवेळी प्रबोधिनी एकादशीपासून म्हणजेच बार्शीपासून विविध मंदिरातील वार्षिक जत्रोत्सवांना सुरुवात होते. अगदी सकाळपासूनच देवदेवळांमध्ये धार्मिक कार्यांना सुरुवात होते. ज्या कोणाचे जे कुलदैवत असेल, ज्या कोणाची त्या देवतेवर श्रद्धा असते, ती माणसे अगदी दूरवरून आपल्या देवाच्या जत्रेला येतात. माहेरवाशिनी सुद्धा आवर्जून येतात. देवी असेल तर त्या देवीची खणानारळाने ओटी भरली जाते. देवाची जत्रा असेल तर श्रीफळ अर्पण करून गुरवांकडून गाराणे केले जाते. गाराणे घालण्याची म्हणजेच देवाला सांगणे करण्याची ही पद्धतसुद्धा गावागावांप्रमाणे बदलत असते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात जिथे माणसे एकमेकांना भेटणेच दुरापास्त झाले आहेत, त्या अनुषंगाने हे वार्षिक जत्रोत्सव म्हणजे माणसांनी एकत्र येण्याचे सोहळेच म्हटले पाहिजेत. ज्या देवाचा वार्षिक जत्रोत्सव असेल त्या देवतेचे मंदिरात काही दिवस आधीपासूनच ते मंदिर सजवायला सुरुवात होते. रंगरंगोटी केली जाते. जत्रेच्या दिवशी मंदिरावर आकर्षक सजावट केली जाते. आताशा तर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्याची प्रथा आहे. वेगवेगळ्या वस्तूची, खेळण्यांची, शेतीच्या अवजारांची दुकाने मांडली जातात. चवदार पदार्थाच्या वासांनी हॉटेल खुणावत असते. मग आपोआप चाय, भजी, उसळपाव खायला पावले तिकडे वळतात. गाठीला पैसा असल्याने उलाढालसुद्धा उत्तम होते. जत्रेला गेले आणि खाजे नाही आणले तर मग जत्रेला जाऊन उपयोग काय, असा एक प्रश्न विचारला जातो. हे खाजेसुद्धा गूळ आणि आल्याचे असतात. जत्रेला जागरण होतेच, त्यामुळे हे खाजे त्यावर उत्तम उपाय असल्याचे सिद्ध होते. जागरणाचा त्रास होत नाही. शिवाय हल्ली आपल्या जत्रेचा प्रसाद म्हणून हे खाजे दुसऱ्यांना देण्याची सुद्धा पद्धत आहे. त्याशिवाय चिरमुऱ्यांचे लाडू, शेंगदाणा आणि खडखडे लाडू, बंगाली खाजा, बर्फी यांसुद्धा
खूप मागणी असते। वार्षिक जत्रोत्सव आणि दहीकाला यांचे एक अतूट नाते आहे। दहीकाला म्हणजे दशावतारी नाटके। बांधलेले दह्याचे मटके नाटक संपल्यावर फोडले जाते आणि काला केला जातो, म्हणून याला दहीकाला म्हणतात। कोकणाची ही समृद्ध लोककला मंदिरातूनच साजरी केली जाते। प्रत्येक मंदिरात सादर करणारी दशावतारी नाट्य मंडळी ठरलेली असतात। परंपरेप्रमाणे 30 मंडळी त्या मंदिरात नाटक सादर करतात। साधारणतः हे नाटक कोणत्या वेगळ्या रंगमंचावरच सादर न करता देवळातच सादर केले जाते। साधारणपणे देवाची पालखी प्रदक्षिणा झाली की मध्यरात्री हे नाटक सुरू होते आणि उत्तरात्रीपर्यंत किंवा कधीकधी पहाटेपर्यंत हे नाटक चालते। रात्रीचे नाटक असल्याने वार्षिक जत्रोत्सवांना रात्रीची गर्दी जास्त होते। पूर्वी जत्रोत्सव असला की त्या गावातल्या शाळांना जागरणाची सुट्टी असायची किंवा अर्धवेळ शाळा असायची। एवढा हा वार्षिक जत्रोत्सव माणसाच्या दैनंदिन जीवनाशी मिसळून जायचा। भक्तांनी देवीची खणानारळाने ओटी भरून झाल्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते। तर ही प्रदक्षिणा कशा प्रकारे केली जाते ते पहा। ही आहे आमच्या डिगसगावची ग्रामदैवत श्री काळंबा देवी। तर भोवती देवदेवता आहेत। तर पहिली प्रदक्षिणा श्री लिंगेश्वर मंदिराभोवती केली जाते। तर कारण पहिल्या कालावधीत जत्रा ही लिंगेश्वर मंदिराच्या इथे साजरी करायचे। चला तर पाहूया। रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमेशं विघ्नराजं नमामि। सुखमिदौ चेतौ हरो शरणता स्वस्ति श्रीवान्यगुणानवर्णनपरि श्रान्त सदी श्रान्तये नित्यं सोर्दये कुवको लक्ष्मी
यादा जया गण्डकी पूर्णभूतजले समुद्र सरिता कुर्वन्तु मित्रांनो, श्री लिंगेश्वर मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर आता सर्वजण चालले आहेत श्री कामा मातेच्या मंदिराच्या इथे.
मित्रांनो ही जत्रा पहाटेपर्यंत अशी चालू राहणार आहे आणि हे नाटक. आणि मित्रांनो रात्रीचे वाजले आहे 3:30 आणि आता मी हा व्हिडिओ इथंच स्टॉप करतो आणि भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.